मंडळी, देशाला विचार देणाऱ्या महाराष्ट्रात हलक्या मेंदूच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे का हा प्रश्न पडलाय। कारण वैचारिक विरोधकांना शाईनं उत्तर देण्यापेक्षा, त्याचा प्रतिवाद करण्यापेक्षा थेट शाईफेक करून चेहरे काळे करणारे आजच्या काळातले शाईस्ते खान बाळसं धरू लागलेत का? कोणतरी दीपक काटे नावाचा बारीकसा गुंड त्याने संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केली। कुठेला संभाजी ब्रिगेडच्या ऐवजी छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव हवंय, मग तो न्यायालयात न जाता रस्त्यावर शाई घेऊन का फिरतोय? अचानक त्याची भावना कशी काय दुखावते? गुंडा पुंडांनी शिवभक्त म्हणून काळं फासत फिरायचं हा छत्रपतींचा अवमान नाही का? प्रश्न आहे, विरोधी विचारधारेनं केलेल्या कृतीनं भावना दुखावते, आपल्या विचारधारेच्या लोकांनी केलेल्या कृतीनं भावना दुखावत नाही का? आणि मग हा ढोंगीपणा नाहीये का? कुटेच्या शाईनं गायकवाडांचा चेहरा काही क्षणापुरता काळा झाला असेल, पण काळ सोकावतोय, महाराष्ट्राचा चेहरा काळवंटतोय, त्याचं वाईट वाटतं। प्रश्न पडतो की खरंच या लोकांना महापुरुषांबद्दल प्रेम आहे की आपली ताकद दाखवण्याचा हा थिल्लरपणा आहे? एखादा वयस्कर विचारी एकट्या माणसाला गाठून काळं फासण्यात कसली आली मर्दुमकी? हे शाईस्ते खान फक्त एका विचारधारेचे आहेत असं अजिबात नाहीये, दोन्हीकडे आहे। संभाजी ब्रिगेडनेही अनेकांना शाई फासली की? खरं सांगायचं तर हिंदुत्ववादी आणि पुरोगामी कॅम्पला एकमेकांवरच्या शाई फेकीचं खाजगीत कौतुक वाटतं, जाहीरपणे ते निषेध करतात हा भाग वेगळा। आपला तो बाब्या असं कसं चालेल? आपल्या समाजातले विविध विचारधारेचे पांघरून घेतलेले हे शाईस्ते खान इथल्या कायदा सुव्यवस्थेला खुलं चॅलेंज देत आहेत का? ते कुणाच्या पाठबळावर करतायत? त्यांना पोचतंय कोण? इतिहासात शाहिस्ते खान स्वराज्यावर चाल करून आला होता, आज लोकशाहीमध्ये सामान्य माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आवाज बंद करण्यासाठी आधुनिक काळातले शाहिस्ते खान चाल करून येत आहेत का? प्रश्न आहे, यांना आवरणार कोण? या सगळ्याची चर्चा करायची आहे आजच्या बडे मुद्देमध्ये। या बडे मुद्द्याच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। कोकाटे सर, तुमचंही स्वागत आहे। संघ प्रचारक भरत अमदापुरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भरतजी, तुमचंही स्वागत। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत या चर्चेत सहभागी झालेत, तुमचंही स्वागत। आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन या चर्चेमध्ये सहभागी झालेत, मी त्यांचंही स्वागत करतो। नवनाथजी, तुमचंही स्वागत। प्रवीण गायकवाड अजून आपल्यासोबत जोडले गेलेले नाहीत, काहीतरी तांत्रिक अडचण आहे आवाजाची, मी त्यांच्याकडे जातो। पण या चर्चेची सुरुवात मला श्रीमंत कोकाटे सरांपासून करायची आहे। ती याच्यासाठी, कोकाटे सर, महाराष्ट्रात चाललंय नेमकं काय? जो तो उठतो आणि शाईचे डबे घेऊन फिरत एकमेकांना काळं फासण्याचे हे जे प्रकार सुरू आहेत, हे प्रकार महाराष्ट्राला मागे नेणारे आहेत का? या लोकांना नेमकं काय साध्य करायचंय? कालचा जो प्रकार झाला त्याचा हेतू काय? आपण पाहिलं की महाराष्ट्राला आपणच सांगितलं की खूप मोठी परंपरा आहे, वैचारिक परंपरा आहे। ती स्वातंत्र्योत्तर काळाच्या पूर्वी देखील मोठी परंपरा आहे। आणि मतभिन्नता ही कुटुंबामध्ये असते, एका समाजामध्ये असते, अनेक समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजात देखील मतभिन्नता असते, एकाच राजकीय पक्षात देखील मतभिन्नता असते। पक्षीय मतभेद आहेत, संघटनात्मक मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत। वैचारिक मतभिन्नता नसणारा समाज हा मृतवत समाज असतो, त्यामुळे वैचारिक मतभिन्नतेचं आपण स्वागतच केलं पाहिजे। आणि कॉन्ट्राडिक्शनच विकास होतो असं हेगेल नावाचा जो फिलॉसॉफर होऊन गेला, तो म्हणतो की ज्या समाजामध्ये कॉन्ट्राडिक्शन म्हणजे वैचारिक मतभिन्नता नसते, तो समाज मृतवत झालेला असतो। त्यामुळे वैचारिक मतभिन्नता असणं ही जिवंतपणाचं लक्षण आहे, पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक काळापासून वैचारिक मतभिन्नता आहे आणि आधुनिक स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील आहे। त्यामुळे वैचारिक मतभिन्नतेला हिंसेनं उत्तर देणं, शाईनं उत्तर देणं हे कदापि समर्थनीय नाही। कारण आपण संसदीय लोकशाहीमध्ये राहतो आणि संसदीय लोकशाही संविधानात्मक लोकशाही आहे आणि संविधानातील कलम क्रमांक 19 नुसार प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। आपलं मत मान्य नसेल, एखाद्या व्यक्तीचं मत मान्य नसेल, तर दुसरं मत मांडा, त्याचा प्रतिवाद करा। ही आपल्याकडे सुविधा या प्रबळ आणि अत्यंत व्यापक लोकशाहीने दिलेली असताना
मारहाण करणं, हल्ला करणं, शाईफेक करणं, तोंड काळं करणं, ह्या बाबी निषेधार्हच आहेत. प्रवीणदादा गायकवाड असतील किंवा कोणी पण असेल, आपण शाई फेकण्याचं समर्थन कधी करणार नाही. पण प्रवीणदादा गायकवाड हे काय शिवाजीराजेंचे शत्रू आहेत का? छत्रपती संभाजीराजेंचे दुश्मन आहेत का? गेली 25-30 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये, सांस्कृतिक चळवळीमध्ये मोलाचं योगदान आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाह आंबेडकरांची विचारधारा जतन करण्याचं, वृद्धिंगत करण्याचं आणि अनेक समाज घटकांना एकत्र करण्याचं मोठं काम केलेलं आहे. त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. हा, प्रवीण गायकवाड यांच्या मताबद्दल काही भिन्नता असू शकते. त्यांची सगळीच मतं आपल्याला मान्य झाली पाहिजेत किंवा ती मान्य केली पाहिजेत, याला हुकुमशाही म्हटलं पाहिजे. प्रवीण दादाबरोबर चर्चा होऊ शकते, त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं. तसं ते लोकशाहीवादी माणूस आहे. तो काय असा जरी आक्रमकपणे बोलत असले तरी सहिष्णू व्यक्ती आहे. ते काय इतरांच्या मताचा अनादर करणारे व्यक्ती नाही तो. त्यामुळे कालची जी घटना घडलेली आहे ही प्रगल्भ महाराष्ट्राला संकुचित करणारी आणि बदनाम करणारी घटना काल घडलेली आहे. म्हणूनच मला विचारायचंय, संघ प्रचारक भरत आमदापुरे आपल्या सोबत आहेत. भरतजी, जर विचार मान्य नाही एखादा तर त्याचा प्रतिवाद आपण करू शकतो, पण अशा प्रकारे त्या व्यक्तीला इजा पोहोचवणं, त्याच्यावरती हल्ला करणं, ही गोष्ट या महाराष्ट्रात वारंवार का घडते? आणि जे काल घडलं त्याचं समर्थन करता येऊ शकेल का कुठल्याही अंगानं? तुम्ही त्याचं समर्थन करता का? नमस्कार, सर्वांना जय शिवराय. सर्वप्रथम तर मी हे स्पष्ट करू इच्छितो की काल जे काही प्रकार झाला त्याचा कोणताही विचारी माणूस कदापि समर्थन करू शकत नाही, करणार नाही. पण केवळ यापुरतं ही चर्चा मर्यादित न ठेवता मला वाटतं हे महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक वातावरण गढूळ का होतंय ह्याच्याही कधीतरी मुळाशी आपण गेलं पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे असं होतं, माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मग दुसऱ्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं की ती अराजकता. असं ते आमचा तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट, ते असं नाही. आता अनेक जण तथाकथित स्वयंघोषित पुरोगामी मनवणाऱ्या संघटना उठता बसता घटनेच्या अनुच्छेद 19 त्याचा हवाला देत असतात. पण राज्यघटनेच्या गोष्टी करणारे लोक समाजात किती जातीय विद्वेष निर्माण करत असतात प्रत्यक्षात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता काही उल्लेखच जर करायचे असले, पुन्हा मी सांगतो की घटनेचं कोणी समर्थन करणार नाही, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं वगैरे बोलत असताना पार्श्वभूमी बघितली पाहिजे. बरोबर, आपण काय केलंय पूर्वी, ही निषेधाची पद्धत कुणी आणली हो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची, हे पण विचार केला पाहिजे ना. फार दूर जायला नको. हे संभाजी ब्रिगेड स्पष्टच सांगतो. उदाहरणार्थ आता काही 3 घटना सांगतो अलीकडच्या काळात घडलेल्या, बरं का, फक्त संभाजी ब्रिगेडनं केलेल्या. जून 2018 मध्ये सिंदखेड राजाचा एक कार्यकर्ता होता, सचिन पाटील नावाचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता. त्याला केवळ वैचारिक मतभेद आहेत हा हिंदुत्ववादी व्याख्यानं देत फिरतो म्हणून जीव घेणा हल्ला केला. केवळ शाईफेक वगैरे नाही बरं का, रक्तबंबाळ करून तो मुलगा, तो कार्यकर्ता ऍडमिट व्हावं लागलं, त्यांना जीव जाण्याची वेळ येईल अशा पद्धतीची मारहाण त्यांना करण्यात आली. आता दुसरं अलीकडचं उदाहरण, गिरीश कुबेर आहेत आपले लोकसत्ताचे संपादक, बरोबर, त्यांच्याशी आपले वैचारिक मतभेद असू शकतात, त्यांच्या अग्रलेखांशी आपण कदाचित सहमत असू अथवा नसू. गिरीश किंवा त्यांनी जे लिखाण केलंय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्याच्याशी आम्ही पण बिलकुल सहमत नाहीये, बरोबर. पण ती निषेधाची पद्धत संभाजी ब्रिगेडनं अवलंबली ते साहित्य संमेलनामध्ये, बरोबर. इतकंच नाही, परवाची घटना, हे नाशिकला एक डॉक्टर आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या काही भूमिकांशी मतभेद व्यक्त केला. तर त्या डॉक्टराच्या रुग्णालयात घुसून, जसं प्रवीणजी गायकवाड यांना काल त्यांच्यासोबत जो प्रकार झाला अगदी सेम तसाच प्रकार संभाजी ब्रिगेडनं त्या डॉक्टरासोबत केला. आणि हिंगोलीचे एक महेंद्र म्हस्के नावाचे कीर्तनकार आहेत, बरं का, त्या कीर्तनकारांना देखील बेदम मारहाण केली, त्यांचं तोंड काळं केलं. त्यामुळे ही निषेधाची पद्धत ही संविधानिक लोकशाहीला सुसंगत आहे का ह्याचा विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे, तत्वतः बिलकुल नाही. मी म्हणतो हे असं व्हायलाच नको, दोन्ही निषेधार्हच आहे, बरोबर. पण प्रश्न उपस्थित होतात,
हे असं ठीक आहे. व्हायलाच नको दोन्ही मी बाजूने. मी कालची घटना विचारतो, मला निषेधार्हच 2 आहे पाहुण्यांकडे बिलकुल. जायचंय, पण मला वाटतं याच्याबद्दलची पटकन प्रतिक्रिया श्रीमंतजींकडून घेतो आणि नंतर त्या 2 पाहुण्यांकडे जातो. श्रीमंतजी, मांडणी अशी केली जाते अगदी जे पेरलंय अगदी तेच उगवलंय. जे काय आता माझ्या अगोदरच्या पाहुण्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं त्यांच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. आपलं मत व्यक्त करण्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही, हल्ला करण्याची गरज नाही, कोणत्याही हल्ल्याचं समर्थन होणार नाही. हा, म्हणजे एकतर्फी संविधानाचा वापर करता येणार नाही. आपल्याला सर्वांनाच एकमेकाच्या विरुद्ध लढण्यापेक्षा, हिंसेचा मार्ग अवलंबण्यापेक्षा, मारामारी करण्यापेक्षा, काळं फसण्यापेक्षा आमची भूमिका पहिल्यापासूनच आहे की आपण वैचारिक पद्धतीने लढलं पाहिजे. आपण संसदीय लोकशाहीमध्ये आहोत. आपण काय मध्ययुगीन काळात नाही. ढाल तलवारची लढाई मध्ययुगीन काळामध्ये होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झालेली आहे. आताची लढाई विचाराची आहे, हो, ज्ञानाची लढाई आहे. आजची लढाई ज्ञानाच्या पद्धतीने लढली पाहिजे. आपल्याला खूप मोठी परंपरा आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, बुद्धिझम, जैनिझम, शंकराचार्यांची विचारधारा खूप लढलेत. हो, हमरी तुमरीवर येऊन लढलेत. बरोबर. प्रचंड वैचारिक वादाची या देशाला प्राचीन काळापासून परंपरा आहे. त्या प्राचीन काळात देखील लोकशाही नसताना, संविधान नसताना मारामाऱ्या झालेल्या नाहीत, हिंसा झालेली नाही. म्हणजे आज आपला उलटा प्रवास सुरू आहे का? तसा उलटा प्रवास सुरू आहे. त्यामुळे माझ्या अगोदर जे पाहुणे बोललेले आहेत त्यांच्या मताशी मी सहमत आहे. ठीक आहे, अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, देशाला विचार देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हलक्या मेंदूच्या लोकांची संख्या का वाढतीये? का असं होतंय? का अशा सातत्यानं घटना घडतायत? एक तर तुम्ही बघितलं असेल विशालजी, कधी पण काँग्रेसनी हिंसेचा समर्थन कधी केलेलं नाही. हा. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं अशा घटना कधी घडू पण दिल्या आणि घडल्या तर आपल्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचं काम जे आहे ते काँग्रेसने केलेलं आहे. पण मागच्या काही काळामध्ये एक 20-25 वर्षामधला जर इतिहास घेतला, नजीकचा इतिहास घेतला, तर तू हे केलं म्हणून मी हे केलं म्हणून तू ते केलं असं खूप सांगता येईल. निर्भय बनोचे 3 कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असीम सरोदे, निखिल वागळे. या लोकांना पुण्या पिंपरी चिंचवडच्या सभेनंतर जे काही मारामारी झाली, भयंकर मारामारी होती ती आपण पाहिली. कुणाल कामरानी डिसेंट दाखवला, त्यांनी एक व्यंग केलं. त्याच्यानंतर त्या स्टुडिओचं काय केलं हे सगळं आपण पाहिलं. आता हे झाले वेगळे लोक, पण काही जबाबदार लोक समाजामध्ये कसे स्टेटमेंट टाकतात. या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सर्व वैचारिक दैवत आहे. मी वैचारिक दैवत म्हणतोय, हे सगळे वैचारिक दैवत आहे. यांच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा स्टेटमेंट टाकतो तेव्हा ते सांभाळून टाकले पाहिजे नाही का याची चर्चा झाली नाही. तसे प्रकरण झाले, त्याच्यावर चर्चा केली. तर कोश्यारी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय स्टेटमेंट केलं होतं ते राज्यपाल आहे. अनेक वर्षापासून ते याच्यामध्ये राजकारणात आहे. छिंदम त्यांनी काय वक्तव्य केलं, चंद्रकांत दादा पाटील यांनी काय वक्तव्य केलं, असे म्हणजे अनेक उदाहरणं जे आहे ते आपण सांगू शकतो. मला असं वाटतं एक कंबाईन कन्सेन्सस आपला झाला पाहिजे. सर्व संमती जी आहे ती या संदर्भात झाली पाहिजे की या महाराष्ट्राला डायलेक्टिकची सवय आहे. म्हणजे आपल्या चर्चा, वाद विवाद आणि त्याच्यामधनं मोठा मंथन जे आहे त्याची सवय आहे. आता तुकाराम महाराजांचा चित्रपट जो आला होता तो आपण पाहिला ना, किती मोठा त्याच्यामध्ये वादविवाद आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं किती मोठे वैचारिक वादविवाद या महाराष्ट्रानं पाहिलेले आहे. ते चीड आणण्यासारखे आहे मनातले. त्यांच्याबद्दलचं जे काही लिखाण केलं गेलेलं आहे ते चीड आणण्यासारखं आहे. मग हे वादविवाद करत असताना आपण ज्याला डायलेक्टिक म्हणतो, डायलेक्टिकमध्ये अँटीथेसिस, सिंथेसिस, थेसिस आणि सिंथेसिस, थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस, हा जो विचार आहे हा विचार इस्टॅब्लिश झाला पाहिजे. जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण टाकून दिल्या पाहिजे आणि ज्या योग्य गोष्टी आहेत त्या आपण मान्य केल्या पाहिजे. आपण चुकीच्या गोष्टींचं जेव्हा समर्थन करतो दोन्ही बाजूंनी, मी एका बाजूचं बोलत नाही आहे, मी सहमत आहे तुमच्या मताशी. विलास, एका बाजूचं बोलत नाही मी. तर हा डायलेक्टिक थांबला आहे. म्हणजे आता इथे श्रीमंतजी बसलेले आहेत, मला एक सांगा, तुम्ही हा डायलेक्टिक थांबला नाही आहे का की जे चुकीचं आहे ते सोडून दिलं पाहिजे. किती मोठ्या माणसांनी म्हटलं असेल, जे योग्य आहे ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे पुराव्यानिशी. तरच हा डायलेक्टिक जो आहे तो पुढे जाऊन कुठेतरी एखादा चांगला विचार जो आहे तो घेऊन जाईल. आणि ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. अख्खं आंदोलन, सामाजिक सुधारणेचं आंदोलन, साहित्याचं आंदोलन, नाटकाचं आंदोलन, स्वातंत्र्य लढ्याचं आंदोलन हे बंगाल आणि महाराष्ट्रात झालेलं आहे. तर ही तर जबाबदारी आपली जास्त येते या अनुषंगानं. अगदी बरोबर. हा जो डायलेक्टिक आहे, हा डायलेक्टिक संपण्याचं कारण असं आहे. पूर्ण करा तुमचं.
हा डायलेक्ट्रिक संपण्याचं कारण असं आहे की समाजामधले जे जबाबदार व्यक्ती आहे, ज्यांना समाजाला दिशा द्यायची आहे, त्यांचं सुद्धा लोकप्रियतेसाठी म्हणा किंवा एखाद्याला दोष देण्यासाठी म्हणा किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणा, जे आपण बोलतो ते या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. समाजातल्या ज्येष्ठ लोकांना आणि जे नायक लोक आहेत, जे नेते आहेत, त्यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल. ठीक आहे. नवनाथ बनमले यांना चर्चेत आणायचं आहे आणि त्यानंतर मी भरतजींकडे जाईन. नवनाथजी, या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं आज तुम्ही प्रवीण गायकवाड काय बोलले ते पण ऐकलं असेल. त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारच्या पातळीवर या सगळ्याला पाठिंबा असल्याशिवाय हे असं घडू शकत नाही, असं एक प्रकारे सूचित केलं जात आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो कोण आहे माथे फिरू, ज्याने ही शाईफेक केली, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. बरं, त्याच्यावरती आता काय कारवाई केली कुणी सांगत नाहीये. दुसरं, त्याला लगेच जामीन मिळाला. खरंच अशा लोकांना सरकार पाठीशी घालते का? विलासराव, अजिबात नाही. तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा अन्य कोणी असेल तरी अशा लोकांचं समर्थन किंवा अशा लोकांचा पाठीराखण कोणीही करणार नाही. सकाळीच विधान भवनामध्ये देवेंद्रजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, यांनी स्पष्ट करून सांगितलं की तातडीनं या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले. खरं तर याबद्दल गायकवाड साहेबांनी फिर्याद देखील दिली नव्हती, तरी देखील पोलिसांनी विनंती करून फिर्याद द्यायला लावली आणि या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला. अटकेची कारवाई केली. कदाचित त्यांना आता जामीन मिळाला असेल, परंतु अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, अशा लोकांचं समर्थन केलं नाही पाहिजे, याबद्दल भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. मगाशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुलजी लोंढे यांनी एक उल्लेख केला, इतिहास उकरून काढला, तर मलाही त्यांना सांगायचं आहे की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये काय म्हटलं होतं हे देखील जरा अतुलजी लोंढे यांनी वाचलं तर आपल्याला इतिहास उकरून काढण्याची गरज पडणार नाही. खरं तर कुठल्याही प्रकारचं हिंसेचं समर्थन करणं हे योग्य नाही, मग ती कुठल्याही बाजूची असो. आपण राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असतो, एकमेकांचे शत्रू नसतो. एकमेकांच्या शत्रू सारखं वागणं हे आपल्याला शोभत नाही. हिंसेला हिंसेने उत्तर देता येणार नाही. विचाराची लढाई ही विचारानेच केली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचं कुणीही मारहाण करत असेल, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी असेल तरी त्याची मारहाण समर्थनीय नाही. अशा पद्धतीची शाईफेक अजिबात करू नये. आता तुम्ही जो उल्लेख केला की या सगळ्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला, तर तुम्हाला आठवत असेल चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर देखील काही दिवसापूर्वी 2 वेळेला शाईफेक झाली. त्याही कार्यकर्त्यांना तातडीनं या प्रकरणामध्ये जामीन मिळाला होता. आपले कायदे आहेत की अशा पद्धतीची शाईफेक झाल्यानंतर लगेच सगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना तातडीनं सुटका होते. कुमार केतकर यांच्यावर देखील हल्ला झाला होता, गिरीश कुबेर यांच्यावर देखील हल्ला झाला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले आतापर्यंत घडले. खरं तर महाराष्ट्राची ही अजिबात परंपरा नाही. आपण विचारांची लढाई ही विचारानेच लढली पाहिजे. मुद्द्याच्या विरोध मुद्द्यानेच खोडून काढला पाहिजे, तो गुद्द्यावर येता कामा नये, याची काळजी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने घ्यावी. आमचा जो कार्यकर्ता असेल तरीही त्याचं आम्ही समर्थन करत नाही, त्याच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे, हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. पण ती कारवाई पक्षीय पातळीवर तुम्ही करू शकला असतात ना. आता पक्षीय पोलीस पातळीवर काय, कायदेशीर पातळीवर तुमच्या हातात नाही. तो अतिशय प्राथमिक कार्यकर्ता आहे. तो भाजपच्या कुठल्याही पदावर नाहीये. आज भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदावर तो कार्यकर्ता नाहीये. तो भारतीय जनता पार्टीचा अतिशय प्राथमिक स्तरावरचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा हल्ल्याचं समर्थन करत नाही. भारतीय जनता पार्टी जे काही शक्य आहे ती कारवाई करेल. आता तो पदावरच नाही, त्याच्यावर काय कारवाई करणार? ठीक आहे, मी विचारतो. हा, अतुलजी बोला. विलास उत्तर द्यायचं असं आहे की त्यांनी, मी ते डायलेक्टिक सांगितल्यानंतरही बन यांनी तो विषय काढला इतिहासाचा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो लिहिला होता तो विदाऊट रेफरन्स लिहिलं होतं. त्याच्यानंतर आपल्या इकडले मोठे पत्रकार आणि विचारवंत आहे, त्यांनी पत्र लिहून पंडित नेहरूजींच्या ती चूक लक्षात आणून दिली होती. पंडित नेहरूजींनी दुसऱ्या एडिशनमध्ये ती माफी मागून ती चूक जी आहे ती दुरुस्त केली होती. मला हेच म्हणायचं होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस चुका जाणीवपूर्वक जर करत असाल तर ते अतिशय गंभीर आहे. तुम्हाला सांगतो, ब्रजभूषण शरण सिंग पासून रेवन्नापर्यंत नाही विलास, नवनाथ, मग मी इतकं काढून टाकील की इतके बलात्कारी तुमच्या पक्षामध्ये कसे काय येऊ शकतात, इतक्या लोकांना तुम्ही कसं काय पाठिंबा देता, हे सगळं निघेल. ही चर्चा जी आहे ती एका वैचारिक लेवलला चाललेली आहे. नेहरूजींनी त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली होती.
एक एक जण. चंद्रकांत दादा पाटलांनी चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्रातले असून कर्मवीर भाऊराव पाटलांना जर ते म्हणतील की भीक मागून शाळा उभ्या केल्या तर ही त्यांची भिकारी प्रवृत्ती आहे. कोश्यारींनी जर या महाराष्ट्रामध्ये येऊन ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेबद्दल घाणेरडं वक्तव्य केलं असेल त्याचं तुम्ही समर्थन करत असाल तर ती तुमची विचारधारा आहे. मी तुम्हाला अजूनही सांगतो काय लिहिलेलं होतं राम गणेश गडकरींनी काय लिहिलं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं सांगता येईल. नवनाथ बन ही किडलेली प्रवृत्ती बंद करा तुम्ही. ही जी किडलेली प्रवृत्ती आहे तुमची की कुठेतरी असं बोट दाखवायचं सत्य बोलल्यानंतर काहीतरी वेगळं अंगावर यायचं हे अजिबात चालणार नाही. मी हेच म्हणत होतो की डायलेक्टिक असला पाहिजे. वैचारिक बोलत होतो मी. मग काय म्हटलं होतं गुरु गोळवळकरांनी ते दुरुस्त केलं का तुम्ही आजपर्यंत? काय म्हटलं होतं सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते दुरुस्त केलं का तुम्ही आतापर्यंत? कोणती गोष्ट तुम्ही दुरुस्त केली आतापर्यंत? राम गणेश गडकरींनी काय लिहिलं होतं नाटकामध्ये त्यांच्या राजसन्यासमध्ये ते दुरुस्त केलं का तुम्ही? कुठलीही गोष्ट दुरुस्त केली का तुम्ही? तुम्ही नाही केली कारण तुम्ही त्या विचारांचे आहे आणि तुमच्यावरही गोष्ट येत आहे. कारण प्रवीण दादा गायकवाडांनी स्पष्टपणे सांगितलं की बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटना संपवण्याचा आरएसएसचा षडयंत्र आहे हे डायरेक्ट आरोप प्रवीण गायकवाडांनी केले. हे मी म्हणत नाहीये. आणि जेलमध्ये असताना त्याला पकडलं असताना त्याला चांगली ट्रीटमेंट द्यावी म्हणून मंत्रालयातून फोन आले हा सुद्धा प्रवीण दादा गायकवाडांनी आरोप केलेला आहे ज्याचं उत्तर दिलं नाहीये. मला या तुतू महिमेमध्ये जायचं नव्हतं नवनाथ पण तू लक्षात ठेव माझ्यासमोर बसला असताना इतिहास आणि हे सगळं काढाल तर मग जे आहे ते तुमचं तोंड काळं होईल. हे पण सांगतो मी तुम्हाला इतिहासामध्ये तुम्ही ज्या चुका केलेल्या आहे त्या अजूनपर्यंत दुरुस्त झालेल्या नाहीये. ठीक आहे विलास आजपर्यंत यांनी दुरुस्त केल्या नाही कुठल्या चुका. यांनी गांधींच्या बाबतीत चुका केल्या, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केल्या, यांनी संभाजी महाराजांच्या बाबतीत केल्या, यांनी जिजाऊबाईंच्या संदर्भात केलेल्या आहे. भांडारकर लायब्ररीतला प्रकार जो झालेला आहे जेम्स लेनच्या पुस्तकाचा तो सुद्धा काढला नाही मी. ठीक आहे मी दोघांनाही थांबवतोय. मला चर्चेत दुसरा मुद्दा आणायचा आहे. पाप जे आहे ते कधी मला चर्चेत दुसरा मुद्दा आणायचा आहे आणि तो मुद्दा विचारायचा आहे मला भरत अमदापुरेंना. भरतजी, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होणं हे आपल्या सगळ्यांसाठी लांछनास्पद आहे. बरोबर आहे, याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. प्रश्न आहे विरोधी विचारधारेनं ती कृती केली तर मग आपली भावना दुखावते, आपल्या विचारधारेनं केली तर मग आपण चोरून गप्प बसायचं. हे काय भानगड आहे? हा जो आता व्यक्ती आहे त्या व्यक्तीची तिथं संभाजी ब्रिगेड या नावामुळे त्याची भावना दुखावली आणि बाकी आतापर्यंत गेल्या काही काळामध्ये इतके गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल तो काहीच करत नाही. खरंच हे असं आहे की आपल्या विचारधारेचं असेल गप्प बसायचं? मी बोलतो थोडं मला 2 मिनिटं वेळ द्या प्लीज. आपण जो रेफरन्स देताय मला वाटतं काही लोकांनी जे चुकीची वक्तव्य केली पूर्वी कोरटकर वगैरे ह्या प्रकारची त्याचा रेफरन्स असेल आपल्या बोलण्याला तर अतिशय निंदनीय अतिशय जातीवादी मानसिकता दर्शवणारं वक्तव्य ते कोरटकर नावाच्या त्या बांडगुळाने केलं. त्याचा निषेधच केला पाहिजे. आता मी दुसरा एक मुद्दा आपल्याला महत्वाचा सांगतो. प्रवीणजी गायकवाड हे काही चॅनलवर बोलत असताना वगैरे मी पाहिलं की ते एक आता परत चुकीची एक भूमिका घेतायत की माझ्यावर झालेला हल्ला हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे. अशा प्रकारे ते पुन्हा त्याला जातीय रंग देण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना दिसतायत. आता आम्ही स्वतः मराठा आहोत, आपण सगळेच एका व्याख्येनं मराठाच आहोत, तर मग हा जातीय रंग का द्यायचा? पुन्हा तुम्ही ते वेगळ्या जातीय हे कार्ड खेळताय का अशा शंका उपस्थित होतात. ही चुकीचा भूमिका घेतात. त्यामुळे मराठा समाजाचा ठेका ही कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही संघटना घेऊ शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सांगतो. अतुलजी लोंढे यांनी धर्मचिकित्सेचा थेसिस अँटीथेसिस असं बरंच काही मांडलं. त्यावर मी एक मुद्दा मांडतो. धर्मचिकित्सा ही आपल्या महाराष्ट्राला भारताला काही नवीन नाही, ती झालीच पाहिजे. त्यातून सुधारणेचा मार्ग सुकर होतो. पण धर्मचिकित्सेच्या नावाखाली हिंदू समाजाच्या देवी देवतावर साधू संतांवर उदाहरणार्थ स्वामी समर्थांविषयी जे अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं गेलं, लोकांच्या उपासना पद्धतीची थट्टा करायची, टिंगलटवाळी करायची, त्यांच्या भावना दुखवायच्या, अतिशय निरुपद्रवी अशा प्रथा परंपरा अध्यात्माच्या परंपरा विधी त्याच्यावर नावं ठेवायची, त्याची थट्टा उडवायची, लोकांच्या भावना दुखवायच्या. हे कसं काय चालतो धर्मचिकित्सेच्या नावाखाली? बरं, धर्मचिकित्सेची तुम्ही त्याच्याप्रती तुमची कमिटमेंट असेल तर रॅडिकल इस्लाम जो आहे, जो जिहादी इस्लाम आहे, जो राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आणि अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठा एक धोका आहे, त्याबद्दल तुम्ही तोंड गप्प ठेवता. तिथे तुमची चिकित्सिक बुद्धी काम करत नाही. असं कसं काय होऊ सर?
त्यामुळे धर्मचिकित्सा म्हणजे केवळ हिंदू समाजाच्या एकतेवर आघात करायचं, त्यांच्या अतिशय निरुपद्रवी अशा पूर्णपणे आध्यात्मिक असलेल्या प्रथा परंपरावर आक्षेपार्ह टिप्पण्या करायच्या, त्यांच्या भावना दुखवायच्या, हिंदू समाजामध्ये फूट पाडायची, असं षडयंत्र का केलं जातं? ठीक आहे, मी याचं हे पण उत्तर समजून घेतलं पाहिजे दोघांकडूनही ना. घेतो. आधी अतुलजी तुम्ही बोला, नंतर श्रीमंतजी मी तुमच्याकडे येतो. हे पहा, मी धर्मचिकित्सा करण्यासाठी मी काही धर्माचा अभ्यास कधी केलेला नाही आहे. मला जे काही प्रथा परंपरेतून माझ्या घरच्या संस्कारातून जे मिळालेलं आहे ते मी फॉलो करतो. मी धर्मचिकित्सेवर काहीही बोललेलो नाही. मी माझ्यासाठी जो डायलेक्टिक आहे, जो थेसिस आहे तो हा आहे की ज्योतिबा फुलेंनी केशवपनावर टीका केली, त्याच्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केलं, ते मला कळतं. मला एज ऑफ कन्सेंट बिल जे आहे, संमती वयाचे विधेयक जे आहे, तो डायलेक्टिक मला कळतो. तो डायलेक्टिक सगळ्यांना लागू पडतो. म्हणजे जर पाहिलं असेल की हिंदू कोड बिल जर पाहिलं असेल किंवा ज्या आपण सुधारणा केलेल्या आहेत त्या पाहिल्या असतील तर या सामाजिक डायलेक्टिकमधून झालेल्या आहे. धर्म हा श्रद्धेचा विषय असतो, त्याच्यामुळं त्याच्यावर कोणी चिकित्सा जी आहे ती तुकाराम महाराजाच्या लेवलच्या माणसांनी जर केली तर ठीक आहे. तुकाराम महाराजांनी त्या संदर्भात त्यांची चिकित्सा जो आहे ती केलेली आहे. आपण वाचतो, आपण पुढे जातो, मानवतेच्या आधारावर आपण पुढे जातो. आणि त्या सर्व वैचारिक चिकित्सेवर छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी, मी पहिले सगळे नावं आपले महापुरुष जे आहे महाराष्ट्रातील त्यांचं योगदान आहे त्याच्यावर दिलं आणि त्या विचारावर जे आहे ते आपण पुढे गेलं पाहिजे. मी असं म्हटलं, डायलेक्टिक यासाठी म्हटलं की ठीक आहे, आपण एक विचार मांडला, दुसऱ्याने दुसरा विचार मांडला, त्यातनं काहीतरी चांगलं अमृत मंथन, काहीतरी चांगलं निघून आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, अशा पद्धतीची माझी मांडणी होती. त्यामुळे धर्मचिकित्सा करण्यासाठी मी धर्माचा काही अभ्यासक नाही. जे काही माहिती आहे ते प्रथा परंपरेतून आणि मोठ्यांकडनं जे काही आलेलं आहे तेच आम्ही फॉलो करतो, तेच आम्ही देव मानतो, त्याच प्रथा आम्ही फॉलो करतो. त्याची मी कधी चिकित्सा केली नाही किंवा विलास इतके 8-10 वर्ष झाले तुम्ही बघत असाल, मी त्याच्यावर कधी बोलत पण नाही. मला एक गोष्ट समजतं की मानवतेच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी जी आहे आणि विज्ञानवादी विचारसरणी जी आहे त्याचाच मी नेहमी समर्थक राहिलेलो आहे. मी कोणावर टीका केलेली आहे, कोणावर काही बोललो आहे, कोणाचं काही समर्थन केलेलं आहे, मी असं काहीच केलेलं नाही. मी स्पष्ट बोलतो की बा हे असं आहे. महिलांच्या उत्थानासंदर्भात ज्या गोष्टी काही धोकेकर्वे आणि रधोकर्मींनी केल्या असेल त्या महाराष्ट्राने जगाने मान्य केलेल्या आहे. 1925 मध्ये संतती नियमन लिहिणारे रधोकर्वे होते, धोंडकेशव कर्वेंचे चिरंजीव. तर ह्या सगळ्या परंपरा महाराष्ट्राच्या आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने झालं पाहिजे, हेच माझं मांडणी होती. माझी मांडणी सर्वच नेते म्हटलं, मी पर्टिक्युलर काही एक कुठल्या पक्षाचं नाही, जे आले उदाहरणं ते सांगितले मी. पण नेते म्हटलं म्हणजे नेते, मग कोणत्याही पक्षाचे असोते, आपण सगळेजण जे राजकारणामध्ये आहोत आणि समाजकारणामध्ये आहोत, लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे लोकांनी आपल्याकडे. ठीक आहे, मी कोकाटे सरांना विचारतो, आपण चिकित्सा केली पाहिजे, पण चिकित्सा करत असताना समोरच्याच्या भावनांचा सुद्धा आदर करणं गरजेचं नाही का? आणि अशा प्रकारे माझा मुद्दा असा आहे की हिंदुत्व आणि पुरोगामी विचार या दोघांमधला जो संघर्ष आहे किंवा जो तणाव आहे, ह्या तणावातून ह्या गोष्टी घडतायत का? विलासजी, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि या संदर्भानं अतुलजी लोंढे आणि भरतजी यांनी खूप चांगली मांडणी केलेली आहे. अतुलजींनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, थेसिस, अँटिथेसिस, सिंथेसिस. ही मोठी परंपरा आहे. म्हणजे एक विचार असतो, त्याला प्रतिवाद करणारा दुसरा विचार असतो आणि त्या दोन विचाराचं द्वंद्व होतं आणि नवा विचार उदयाला येतो, जो समाजाला पुढे घेऊन जातो. आणि सगळ्यात जास्त जबाबदारी या देशामध्ये कोणाची राहिलेली आहे आतापर्यंत? वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ही चिकित्सेची खूप मोठी परंपरा आहे. आणि भरतजींनी जो मुद्दा उपस्थित केला, हिंदुइझम आणि पुरोगामी, भरतजी, मी आपल्याला एक स्पष्ट करू इच्छितो की पुरोगामी लोक हिंदू विरोधी आहेत, हिंदू धर्माचे शत्रू आहेत. हा गैरसमज पहिल्यांदा आपण दूर केला पाहिजे. कारण जे काही हिंदू धर्माची चिकित्सा करणारे पुरोगामी लोक आहेत किंवा होते, ते हिंदू धर्माचे हितचिंतकच होते, ते काही हिंदू धर्माचे शत्रू नाहीत. आणि मला इथं अभिमान वाटतो, म्हणजे आपल्या सगळ्यालाच अभिमान वाटला पाहिजे की आपण ज्या हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म म्हणतो, ह्याला खूप मोठी परंपरा आहे हो चिकित्सेची. या वेदाची, हिंदुइझमची चिकित्सा चार्वाकांनी केली, महावीरांनी केली, 24 तीर्थंकरांनी केली, बुद्धांनी केली. बुद्धाच्या नंतर अश्वघोष आहे, धर्मकीर्ती आहे, दिग्नाग आहे, शंकराचार्य आहेत. शंकराचार्याची मतं मान्य नव्हती म्हणून त्यानंतर कोण आले? रामानुजाचार्य आले, मध्वाचार्य आले, निंबाळकाचार्य आले. आणि मध्ययुगीन काळामध्ये आपण पाहतो की चक्रधर आहेत, संत नामदेव आहेत, संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरती भाष्य लिहिलेलं आहे, संत तुकाराम महाराज आहेत, सावतामाळे आहेत, चोकोबा आहेत. आणि आधुनिक महाराष्ट्रामध्ये जे अतुलजींनी उल्लेख केला, कर्वेंचा उल्लेख केला, त्यानंतर भांडारकर होते मोठे, त्यानंतर गोखले आहेत.
आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी हिंदुइझमची चिकित्सा केली. त्यांनी हिंदुइझम सोडलेलं नाही. महात्मा फुले काही हिंदू धर्माचे शत्रू नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हिंदुइझमची चिकित्सा केलेली आहे. ती हिंदू धर्माचे शत्रू म्हणून नव्हे. हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मतं अत्यंत स्पष्ट होती. त्यांचं थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ आहे. ते काय मी त्या चर्चेचं विषांतर करणार नाही. आणि शाहू महाराज देखील हिंदू धर्माचे चिकित्सक होते, हिंदू धर्माचे शत्रू नव्हते. त्यामुळं आपल्याला अभिमान वाटतो की खूप मोठी परंपरा हिंदुइझमच्या चिकित्सेची आहे की जे आज पुरोगामी चळवळी देखील करतात. त्यामुळे पुरोगामी आणि हिंदुत्ववादी एकमेकाचे दुश्मन आहेत, एकमेकाचे शत्रू आहेत. हा गैरसमज मात्र हिंदुत्ववादी समजणाऱ्यांनी पण दूर केला पाहिजे आणि पुरोगाम्यांची काय भूमिका आहे ते समजून घेतलं पाहिजे. पण यामध्ये देवदैवताची टिंगल टवाळी होणं कोण करतंय तुम्हाला काय वाटतं अगदी थोडक्यात? गैरसमज हिंदुत्वाद्याकडून, हिंदुत्ववादी जे समजतात की आम्ही हिंदू धर्माचे ठेकेदार आहोत, आम्हीच रक्षण करते आहोत, त्यांना असं वाटतं की पुरोगामी शत्रू आहेत. आता हे नरेंद्र दाभोळकर काय हिंदू धर्माचे दुश्मन होते का, शत्रू होते का? हिंदू धर्माची चिकित्सा संत तुकारामांनी पण केलेली आहे, फुल्यांनी केलेली आहे. त्या आधुनिक काळामध्ये अनेक विचारवंत करतात. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, थेसिस, अँटिथेसिस हे चालू राहतं. फक्त यामध्ये एकमेकाकडे शत्रुभावनेने एक आपले भाजपचे प्रवक्ते जे आहेत ते खूप चांगलं, ते मला नाव आठवण आहे त्यांचं, ते खूप चांगलं बोलले की राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील जे काही आपण विरोधक असतो त्या आपण वैचारिक विरोधक आहोत, एकमेकाचे दुश्मन नाही, एकमेकाचे शत्रू नाही. प्रवीण गायकवाड काही हिंदुत्वादीचे शत्रू नाहीत किंवा हिंदुत्वादी विचारधरणी मांडणारे लोक हे काही पुरोगाम्यांचे शत्रू नाहीत. हे पुरोगाम्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि हिंदुत्वाद्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. हे जर आपण नाही समजून घेतलं, एकमेकावरती हल्ले करत राहिलो तर भविष्य काळामध्ये कोणताही विचारवंत लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी पुढे येणार नाही. ठीक आहे, मी विचारतो या सगळ्यातनं काय होतंय भरतजी मला सांगा. विचार दोन्ही मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, दोन्ही बाजूला ह्या अशा प्रकारचे रॅडिकल्स लोक आहेत. मुळात असं आहे की उद्या चिकित्साच करायची नाही, कोणी बोलायचंच नाही, बोललात तर बेहत्तर, मग शाई फेक तर ही सुरुवात आहे हो, मग जीव सुद्धा घेतला जाईल, इथपर्यंतचे मेसेजिंग सुद्धा या माध्यमातून केलं जातंय का? आणि हे किती घातक आहे, हे घातक तुम्हाला वाटत नाही का? निश्चितपणे हे घातक आहे, हे चुकीचा पायंडा आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच आपण सगळ्यांनी या घटनेचा निषेध केला की नाकारलेला आहे ते आहे. आता पुरोगामी महाराष्ट्राला विशेषतः प्रबोधनाची वगैरे परंपरा लाभलेली आहे. शाहू फुले आंबेडकर यासारखे महान सुधारक झाले म्हणून आज महाराष्ट्र हा देशाचं नेतृत्व करतोय, मान्य आहे अगदी, आणि ते झालं पण पाहिजे. पण काय झालंय माहित आहे का विलासजी, अलीकडच्या काळामध्ये एक साधारणतः 95 किंवा 2000 पासून धरा, पुरोगामित्व म्हणजे काय हो? जो विचार स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवतावाद, बुद्धिवाद हे मूल्य मानतो तो पुरोगामित्वाचा विचार आहे. पण या महाराष्ट्रातल्या पुरोगामित्व किंवा भारतातलंच एकंदरीत हे पुरोगामित्व किंवा लिबर्टरियनिझम हा जो आहे त्याच्या अलीकडची व्याख्या काय झालेली आहे? जे काही हिंदू म्हणून आहे त्या सगळ्यांना नाकारा, धिक्कारा, त्याला अगदी लाताडा, अशा पद्धतीची त्याची व्याख्या झाली आहे. लोकांच्या भावना दुखवा, त्याची टिंगल करा. आणि दुसरं, आणि जो घातक रॅडिकल इस्लामिक कम्युनलिझम आहे त्याच्याप्रती सॉफ्ट कॉर्नर दाखवा, त्याला प्रोटेक्ट करा, त्याचं समर्थन करा वेगवेगळ्या पद्धतीने. त्यांच्या धर्माची चिकित्सा, त्यांचं हे करण्याची काय, आपल्या धर्माची आपण करायचं असं त्यांना वाटू शकतं ना. आता आम्ही सांगतो, हा प्रश्न नेहमी विचारला जातो, पण आपण एक राष्ट्र म्हणून जर पुढे वाटचाल करायचा असू, 140 कोटी जनतेमध्ये जवळपास 25 कोटी समाज जर कम्युनल ह्याच्यामध्ये अडकलेला असेल तर ते राष्ट्राला आणि समाज स्वास्थ्याला चांगलं राहणार आहे का? अमित दलवाईंनी चिकित्सा केली, पण किती तथाकथित पुरोगाम्यांनी तो विचार पुढे आणला हो? नाही. पण हिंदूंच्या, मी म्हणतोय ना, जे चुकीचे दोष आहेत त्याची केलीच पाहिजे, तो सातत्यानं प्रबोधनाचा एक प्रवाह चालूच राहिला पाहिजे. पण अगदी निरुपद्रवी अशा पूजा पद्धतींचा विरोध करणं, तुम्हाला मान्य नसेल हो ती परंपरा, पण तुमच्या कुठल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतायत का? त्यांचं धर्म स्वातंत्र्य ते उपभोगत आहेत. पण याच्यामध्ये एक थिन लाईन आहे, ते नाकारता येणार नाही. एक थिन लाईन आहे याच्यामध्ये. चिकित्सा झाली, आता ते कुणाच्या ह्याच्यावर आहे. माझी चिकित्सा जी पूर्णपणे माझ्या भावनेवर असू शकते, ती कुणाला तरी त्याचे मन दुखावणारी असू शकते, पण जर ती मन दुखावणारी असेल तर इथं कायद्याचं राज्य आहे, इथं कायद्यानं त्याला लढलं पाहिजे, त्याच्या विरोधात तक्रार केली पाहिजे किंवा केस केली पाहिजे.
अगदी हा अगदी याचा अर्थ अगदी. शाही आता घेऊन किंवा स्वामी त्याचा जीवच घेणं समर्थांची ही उपासना. असू शकत नाही ना. चिकित्सेला ते आता उत्तर असू सांगतो, शकत नाही. स्वामी समर्थांची उपासना हे कुणाच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारी आहे हो? त्याचा तो धर्म स्वातंत्र्य, उपासनेचा स्वातंत्र्य आहे त्याचं. त्याच्याबद्दल तुम्ही आक्षेपार्ह विधान मी सहमत आहे. कुणी खिल्ली उडवता कामा नये याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कुणी खिल्ली उडवू नये. पण नवनाथजी एक प्रश्न आहे. शाही घेऊन, शाहीचे डबे घेऊन निघालेले हे शाहिस्ते खान आजच्या काळातले जे लोकांचा आवाज बंद करू पाहत असतील, तर अशा लोकांना रोखणं कुणाची जबाबदारी आहे? हे तुमच्या इथल्या व्यवस्थेला, इथल्या सरकारला खुलं आव्हान देत आहेत असं वाटत नाही तुम्हाला? आणि जर ते खुलेआम असं करत असतील तर मग हे अपयश कुणाचं आहे? हे बघा, ज्या पद्धतीनं तो हल्ला झाला त्याचं समर्थन कुणी करत नाही आणि हल्लेखोरांना तातडीनं अटक देखील करण्यात आली. स्वतःहून पोलीस तिथे पोहोचले, त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीनं विधानसभेमध्ये त्याबद्दल माहिती दिली की त्यांच्यावर जी काही चांगली व्यवस्थित कलमं लावता येतील ती सगळी कलमं लावली आहेत. मुळामध्ये अशा पद्धतीचा हल्ला हा घडताच कामा नये, कारण आपण बघतो की प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला बोलता येतं, पोलिसांनी प्रत्येकाला वेळीच पावलं बोलण्याचा उचलायला हवी अधिकार होती ना. आहे. पोलीस तातडीनं पोहोचले, विलासराव पोलीस घडून सगळ्यात गेल्यावर आधी पोहोचले. हा आता तिथे आहे बघा, अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दोन्ही सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना कुमार केतकर यांच्यावर हल्ला झालेला नाही किंवा इतर कोणा चंद्रकांत दादा यांच्यावर हल्ला झाला नाही. अशा पद्धतीचे हे काही लोक स्वतः लपून बसलेले असतात आणि अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करत असतात. अशा पद्धतीच्या भ्याड अशा पद्धतीच्या भ्याड हल्ल्याचं कोणी समर्थन करत नाहीये. या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल, काही पोलीस अधिकाऱ्यांची त्यामध्ये चूक असेल, जो कोणी आहे तो समोरच आहे, त्याचं नाव घ्या ना. नाही जो कोणी पोलीस असेल म्हणजे अधिकारी काय? ऐका विलासराव, तुम्ही पोलिसांबद्दल म्हणताय की पोलीस अधिकारी जर का याच्यामध्ये कोणी चुकी असेल तर त्याच्यावरही चौकशी करून योग्य ती कारवाई ठीक आहे. केली जाईल. याबद्दल तुम्ही बिनधास्त राहा. अशा पद्धतीच्या हल्ल्याचं कुणीही समर्थन करणार नाही. तो भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता असला तरी त्याचा आम्ही निषेध करतो. ठीक आहे, बिंदास्त राहा म्हणताय, पण सध्या बिंदास्त राहता येईल का असा प्रश्न आहे अनेकांच्या बाबतीत. कारण सुरक्षा घेतल्याशिवाय मग यापुढे व्यक्त होणाऱ्यांना चालता येणार नाही का हा सवाल सुद्धा निर्माण झालाय. पण आज या चर्चेच्या माध्यमातून इथल्या व्यक्त होणाऱ्या माणसाच्या त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे. हा महाराष्ट्र बाकी राज्यांसारखा नाही आहे. हा महाराष्ट्र आहे विचार देणारा, विचार पेरणारा आणि त्याची चिकित्सा करणारा महाराष्ट्र आहे.